संवाद या मराठी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार। आत्ताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये महायुतीच्या संपूर्ण महाराष्ट्रात दणदणीत विजय झाला। आता सर्वत्र फक्त कोण मुख्यमंत्री होणार, कुणाचा होणार, कोण मंत्री होणार ही सर्वत्र चर्चा चालू आहे। या झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगानेच आपण लातूर जिल्हा म्हटल्यास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर या लोकनेत्यांची नावे सातत्याने प्रत्येकाच्या ओटावर येतात। लातूर जिल्ह्यात एक लातूर ग्रामीण मतदारसंघ जे की माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नेतृत्व केलेला हा लातूर ग्रामीण मतदारसंघ आहे। या मतदारसंघात यावेळेस एक वेगळे चित्र पाहायला मिळाले, ते म्हणजे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे चिरंजीव हे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार होते। माजी आमदार धीरज देशमुख यांचा पराभव करणे कुणालाही शक्य नाही असे वाटत होते, कारण कारखानदारी, जिल्हा मध्यवर्ती बँका, बाजार समित्या आणि एकंदरीत मराठा समाजाचे 1,28,000 वोटिंग, लोकसभेला डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या माध्यमातून मिळालेला विजय हे एकंदरीत धीरज देशमुख यांना विजय सोपा आहे असे त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत। पण रमेश आप्पा कराड यांचा प्रदीर्घ संघर्षानंतर त्यांना विधान परिषद मिळाली व त्यांनी त्याची योग्य वापर करत लातूर ग्रामीण मतदारसंघात सरकारचा निधी खेचून आणला, त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा झाला। निवडणूक पराभव पत्करूनही त्यांनी गेले 15 वर्ष सतत कार्यकर्त्याच्या संपर्कात राहिले, सतत गोरगरीब आणि लातूर ग्रामीण जनतेतील विकास कामे करीत राहिले, त्यामुळे हा विजय त्यांना सहज शक्य झाला। रमेश कराड विजय होऊन विधानसभा सभागृहात काम करावे सर्वसामान्यांची अनेक वर्षापासूनची ही इच्छा होती। कार्यकर्ता मीच विजय होणार, माझ्या आप्पाच निवडून येणार या भावनेतून प्रत्येक जण मोठ्या जिद्दीने या निवडणुकीत काम करताना दिसून आले। त्यामुळेच आमदार रमेश कराड यांचे अनेक वर्षापासूनचे गुलाल लागण्याचे स्वप्न पूर्ण झाले। अनेक वर्षापासून पक्षामध्ये देईल ती जबाबदारी, देईल ती कार्य रमेश कराड यांनी म्हणजे पक्षासाठी करीत राहिले, त्यामुळेच हे अविरत पक्षाची सेवा व गोरगरिबांचे कार्य केल्यामुळे त्यांना या विजयाच्या माध्यमातून यश मिळालेले आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं होतं की कितीही वेळा पराभव झाला तर खचून न जाता सतत कार्य करीत राहिल्यास एक दिवस नक्की येतो हे आपण रमेश आप्पा कराड यांच्या माध्यमातून पाहत आहोत। धन्यवाद।